सेवा या शाळेसाठी दिली, गावासाठी चांगलं काम केलं, पुढची काय रूपरेषा असणार? सर्वप्रथम हे जे लेकरं आमच्या शाळेचे जे विद्यार्थी आहे हे चांगले शिकून 8 वर्ष या शाळेमध्ये शिकले आणि शिकून आता इथून पिंपळगाव इथं एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये जाणार आहे ते लालबहादूर शाळा म्हणून आहे. ती 6 किलोमीटर गावापासून दूर शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये जात असताना आता स्टँडअपचा कार्यक्रम म्हणजे निरोप समारंभाचा कार्यक्रम इथल्या शिक्षक लोकांनी ठेवला होता जिल्हा परिषद शाळेमध्ये. आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि सर्वप्रथम ह्या निरोप समारंभ जो ठेवलेला आहे ते सर लोकांना ठेवलेला आहे मुलाला हाताशी धरून आणि मुलाला उत्साह देण्यासाठी. आणि आता जे मुलं त्याच्या भावना व्यक्त करत आहे सरसाठी की बाबा हे 5-6 महिने 1 वर्ष झाले आम्हाला सर येऊन आणि सर आम्हाला इथं जाता वेळेस दुःख होत आहे. आमच्या गावाचे लहान लहान लेकरं मुली असतील मुलं असतील जात आहे. जाण्यासाठी त्यांना आम्ही 6 किलोमीटर दूर असल्या कारणाने आम्ही त्यांना बसची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. मागच्या 2 वर्षापासून आम्ही या गावासाठी बस चालू केलेली आहे. आमच्या गावाला बस फक्त रोडला दिसत होती हवेला, पण आज आम्ही या खोंगराच्या गावामध्ये सुद्धा बस या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. अनेक प्रकारच्या मुलीला मायबापा शाळेत पाठवत नव्हते पहिले, सायकलीवर कशी जाईन पायी कशी जाईन 6 किलोमीटर, बाबा दुनिया खराब आहे अमक धमक असे आम्ही त्याच्यावर सुद्धा त्यांचं ब्रेन वॉच करून घरोघरी जाऊन त्यांच्या आईवडिलांना समजून सांगून आता गावात बसतीत आहे. तुमच्या दरोज्यातून मुलगी बसती आणि शाळेत उतरते आणि शाळेतून बसती आणि दरोज्यात उतरते, काय घाबरायचं आहे असं म्हणून आम्ही घरच्या लोकांना कन्व्हिट करून आता आमच्या गावातून 21 ते 22 मुली या ठिकाणी पिंपळगाव शाळेमध्ये येणाऱ्या वर्षामध्ये आता ऍडमिशन घेत आहेत. मी सर्वप्रथम त्या मुलीला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आता ती जी शाळा आहे हवेला आहे आणि त्या शाळेच्या आसपास जर मुलीचं म्हणणं आहे आता आम्हाला की 2 मुलीनं या ठिकाणी समस्या मांडलेली आहे की बाबा तिथं काही मुलं फिरतात असे आम्हाला पहिली पूर्वी सांगतात. तर आम्ही त्याच्यासाठी सुद्धा दामिनी पथकाला नियोजन सांगणार आहे आणि दामिनी पथकाचे 2 वेळेस एंट्रीच्या वेळेस एक आणि शाळा भराच्या वेळेस एक, या दोन्ही वेळेस तिथं दामिनी पथक फिरण एवढी तुम्हाला गावी देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये या मुलीला त्यांचे येणारे वर्ष भरभरीत जावं आणि चांगलं त्या शिकून आमच्या गावामध्ये IAS अधिकारी हो एवढी त्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. मी शाळा महाचंद्रा या शाळेमध्ये मी सारांचं स्वागत करते, मान्यवर सारांचंच. आणि यांनी आमच्यासाठी आतापर्यंत काही सारं केलं आणि इथून पुढे पण करतील. आता आम्हाला जायला बस पण लावेल याच्यासाठी पुढून आता काही हे नाही. आणि इजू भाऊला यांचं पण मी मनापासून स्वागत करते. यांनी काही सारं केलं ते पाहिजे नव्हतं त्याची सुविधा पण केली आणि सरचं पण मी मनापासून स्वागत करते. यांनी सारं काही शिकवलं, आम्ही सारं काही शिकलो आणि यांनी सारे संस्कार पण दिले चांगले. आणि आज निरोप समारंभ आहे बघा, काय सांगा? आजचा दिवस चांगला पण आहे आणि आमच्यासाठी वाईट पण आहे. कारण